डबल दर्जा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गल्हाटी धरणाच्या पाण्यासाठी आंदोलनाची सांगता। अंबर तालुक्यातील दारहेगाव येथील गल्हाटी धरणाच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या कळशी आंदोलनाची काल सांगता झाली। या आंदोलनात पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते। मागील दिवसांप्रमाणेच वडीगोद्रीच्या कालव्यातून कळशीत पाणी भरून ते गल्हाटी धरणात टाकण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत पाण्यासाठीची तळमळ आणि व्यथा शासनासमोर मांडली। आंदोलक राजू काकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका मांडली। दरम्यान सतीश घाटगे पाटील यांनी या पाण्याच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री स्तरापर्यंत जाण्याची तयारी असल्याचे आश्वासन दिले। यानंतर अंबरचे नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले। आता या आंदोलनाची प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते आणि गल्हाटी धरणाच्या पाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले। जय जवान जय किसान याच्या आधी 12 तारखेला निवेदन दिलं। याच्या आधी मी 8-15 दिवस आधी निवेदन दिलं। त्या निवेदनाचं मला काही योग्य गल्हाटी संघर्ष समिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सर्व वकील असतील, ग्रामपंचायतचे मेंबर असतील, चेअरमन असतील, सरपंच असतील, सर्व गोष्टी बाजूला तुम्ही ठेवल्या पाहिजे। तुम्हाला माहिती जन आंदोलनाची भूमी आता आपली जसं आपण आंदोलन बघतो सरकार किती वागतो बरोबर। हे वागवण्यासाठी जनतेची ताकद त्या ठिकाणी माग लागते। तुमच्याकडे एवढं करून सगळं ही ताकद एकत्र केले तर हा पाण्याचा प्रश्न सुटणार। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। राजू भाऊ मागे पाणी हमारे साथ है, राजू भाऊ मागे पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आणि आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं।